श्री शंकर गीता अध्याय 16. श्री शंकर महाराजांना प्रत्यक्ष पाहताना त्यांच्या ज्वलंत महतीची साक्ष पटत असे. ज्याला मोक्ष हवा आहे असा कोणीही जर महाराजास शरण येईल तर त्याला निश्चित मोक्ष प्राप्ती होईल. अशा त्या दिव्य स्वरूपास वंदन करताना आनंद होतो. महाराज श्रीमंतांचे. अनंताचार्य उमरजकर हे वैदिक भिक्षू सोलापूरमध्ये राहत होते. महाराजांचे बरेचसे वास्तव सोलापुरात असल्याने उमरजकर त्यांना जाणून होते. एकदा त्यांच्या मनात असा विचार आला की हे श्रीमंताचे महाराज आहेत. बरेच श्रीमंत त्यांच्या आसपास असतात. महाराज श्रीमंताशीच प्रेमाने वागतात. माझ्यासारख्या गरिबाकडे ते बघतही नाही. या विचारात मग्न असलेले उमरजकर एक अभिषेक विधी आटोपून सोहळ्यामध्ये परतत असताना रस्त्यातच महाराज उभे राहिले. म्हणाले, चल रे अंता. उमरजकर गडबडून गेले. महाराज, मी आता सोहळ्यात आहे. यावर श्री शंकर महाराजांचे उत्तर असे, असू दे, चल तू. एवढे बोलून त्यांनी उमरजकरांचा हात धरला आणि थेट रेल्वे स्टेशनवर आणले. तसेच मुंबईला केशवजी आशार यांच्या घरी नेले. महाराज आशारांना म्हणाले, 2 तिकिटे रिझर्व्ह केलीस, यांना कपडे करावेत. आशार महाराजांना नम्रपणे म्हणाले, महाराज, कालच तिकिटे काढलीत. अनंताचार्य चकित झाले होते. महाराजांनी आपणास अचानक सोहळ्यात आणले म्हणजे पूर्वतयारी नाही. आशारांनी ताबडतोब कपडे बनविण्याची तयारी करणे, आधीच 2 तिकिटाची नोंदणी करून ठेवणे, हा सर्व ठराव ठरला केव्हा. महाराज अनंताचार्यांना घेऊन परदेश गमनास निघाले. काही वेळा विमानाने प्रवास, काही वेळा बोटीतून चालला होता. मस्कत, बगदाद, फ्रान्स, इराण, रोम, इटली, इंग्लंड आदी देशांमध्ये जवळपास 3 महिने प्रवास चालला होता. अखेरीस महाराजांनी अनंताचार्यांना सोलापूरला आणून सोडले. म्हणाले, मी फक्त श्रीमंतांनाच विचारतो ना, गरिबाकडे बघतही नाही. हे ऐकताच अनंताचार्यांना आपल्या पूर्वीच्या बोलण्याचा पश्चाताप झाला. त्यांनी महाराजांचे चरण धरले. श्री स्वामी गुरूंच्या नामोच्चाराने समाधी. ही नगरची गोष्ट आहे. महाराज नानासाहेब मिरीकरांच्या घरी संध्याकाळी जेवणे आटपून निवांत बसले होते. भक्तासमवेत गप्पा रंगल्या होत्या. महाराज सतत बोलत होते. गप्पांची रंगलेली रात्र केव्हा संपली कळले देखील नाही. म्हणता म्हणता पहाट झाली. अचानक नानासाहेब मिरीकर बोलण्याच्या ओघात म्हणाले, महाराज, आपली करणी आघाद आहे. आपण कोणास हसविले, कोणास रडविले. आपण जर दिव्य असे तर आपले श्रीगुरु कसे. त्यांनी एवढे बोलण्याचा अवकाश. महाराज ताडकन गुडघ्यावर उभे राहिले. डावा हात मागे नेला, उजवा हात वर ताठ केला, दृष्टी आकाशाकडे रोखली आणि फार जोरात उद्गारले, माझे गुरु आहेत असे. एवढे बोलून त्यांची स्थिती अविचल बनली. ते समाधीत गेले. तब्बल 1.5 तास ते त्या स्थितीत राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धारा सतत वाहत होती. त्यांनी त्यांचे सारे कपडे भिजून गेले होते. या प्रकाराने उपस्थित भक्त घाबरून गेले. आपण उगाच प्रश्न विचारला आणि महाराजांना त्रास दिला. महाराज, क्षमा करावी आम्हाला, असे ते सर्वजण वारंवार म्हणू लागले. पण महाराज अत्यानंद झाले होते. अरे, तुमचे काहीच नाही चुकले. तुमच्यामुळेच मला माझे गुरु आठवले. तुमच्यामुळेच मला माझ्या गुरूंचे दर्शन झाले. तुम्ही धन्य आहात. श्री गुरु समर्थ असतील तर त्यांचे नुसते नाव घेता मनी कसा भाव प्रगटावा. श्री गुरुप्रती मनाची धाव किती असावी हे प्रत्यक्ष श्री गुरुच दाखवतात. समाधीनंतरचे अद्भुत दर्शन. 4 जुलै 1959. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. महाराज मिरजेला भक्त पंडित यांच्या घरी अचानक रात्री 11 वाजता प्रत्यक्ष प्रगटले. त्यांच्या गादीवर निजले. बाजूस 2 लोड होते. त्या दोन्ही लोडवर हात ठेवून त्यांनी आपले पाय तिरपे लांबविले. विशेष म्हणजे या प्रसंगाचा फोटो घेण्यात आला आणि आजही तो सर्वत्र पाहावयास मिळतो. अशीच एक घटना महाराजांच्या समाधीनंतर म्हणजे 1962 साली हा प्रसंग घडला. तब्बल महिनाभर अभ्यंकराच्या स्वप्नामध्ये जाऊन महाराजांनी सांगितले की माझे सर्व फोटो जमव. त्याप्रमाणे सर्व फोटो स्टुडिओ धुंडाळले, पण फोटो काही मिळाले नाहीत. एवढ्यात समोर श्री स्वामी समर्थ स्टुडिओ दृष्टीस पडला. तेथे जाऊन सहज म्हणून अभ्यंकरांनी महाराजांच्या सूचनेविषयीचा सर्व वृत्तांत स्टुडिओ मालकाला निवेदिला. तेव्हा ते फोटोग्राफर म्हणाले, अहो, यांचे सर्व फोटो माझ्यापाशी आहेत, पण महाराजांनीच ते कोणालाही देऊ नकोस अशी सांगितले आहे. तुम्ही उद्या या, बघूया मध्ये काय घडते ते.
अभ्यंकर त्या स्टुडिओमध्ये दुसऱ्या दिवशी गेले असता त्यांना लीलया फोटो तर मिळालेच, पण त्यांची किंमत विचारली असता उत्तर आले, अहो महाराज, आपण महाराजांचे फोटो नेत आहात, किंमत कसली हो त्याची? हे फोटो तेथून बाहेर पडणे का आवश्यक होते याचा उलगडा अगदी काही दिवसातच झाला, कारण पानशेतच्या धरणात संपूर्ण स्टुडिओ वाहून गेला. समाधीनंतर ही 16 वर्षांनी ही घटना घडली होती. महाराज मुलांशी का खेळतात? ज्याच्या असण्याचा थांगही कोणास लागलेला नव्हता असे हे श्री शंकर महाराज बालकांबरोबर खेळताना अतिरममाण होत असत. त्यांना प्रेमाने कुरवळीत, त्यांच्याशी बोलत, आनंदाने खेळत. काही भक्तांनी त्यांना विचारले, तुम्ही मुलामध्ये कसे खेळता? यावर महाराज म्हणाले, मुलेही पवित्र असतात, निष्पाप असतात, त्यांचे अंतःकरण फार शुद्ध असते. कोणतीही इच्छा न धरता ती वावरत असतात. वर्तनात ठराविक हेतू नसतं. काही हवे आहे म्हणून ते माझ्याजवळ येत नाहीत. तुम्ही सारे स्वार्थासाठी आणि नेहमी काही मागण्यासाठीच येथे येतात. सतत माझ्यासाठी हेतू ठेवून वागता. तुम्ही सारे अप्पलपोटे आहात. तसे बालकांचे नसते. महाराजांच्या या उद्गारामध्ये एक प्रकारचे झणझणीत अंजन भरले होते. प्रत्येकाचे अंतःकरण कसे असावे हे ज्याने त्याने जाणावे यासाठी महाराज यासारख्या लीला घडवीत असत. महाराजांची देहस्थिती. महाराज कोठेही बसलेले असले म्हणजे त्यांच्या कपड्यावर तंबाखू अथवा लाळ गळत असे. स्वच्छतेचा तर जराही गंध नसे. कपडे तसे घाणेरडेच असत, पण त्यांचे धोतर कधी धुण्यासाठी घेतले असता त्यातून गुलाब पुष्पाचा सुगंध येईल. एवढेच नव्हे तर जिकडे तिकडे अपूर्व सुगंध सुटत असे. अवधूत. महाराजांना खिचडी फार आवडत असे. बऱ्याचदा ते स्वतः खिचडी करीत, पण ती बनवण्याची तराच काही औरच असे. त्या खिचडीमध्ये संपूर्ण कांदे, लसणाची कोंडे टाकत, अगदी ओंजळीत बसतील एवढे टाकीत. सोलणे, निवडणे हा प्रकारच नव्हता. दिसेल ते खिचडीत टाकत. खिचडी शिजू लागली असता त्यात थेट हात घालून जोराने हलवीत. झारा, डाव, चमचा उलटणे अशा कशाचीही त्यांना कधी जरूर लागली नाही. कोणत्याही पदार्थाची मोजमापे वा प्रमाण ठरलेले नसे, तरीही त्यांनी बनवलेली खिचडी अशी मस्त असायची की जणू काही कैलासावरील पक्वान. महाराजांच्या हाताचे अन्न आपणास खावयास मिळणे यासारखे भाग्य कोणते? श्री स्वामी महाराजांचा पाय. श्री शंकर महाराजांची दोन्ही चरणे एकसारखी नव्हती. त्यांचा उजवा पाय लहान होता तर डावा बराच मोठा व लांब होता. उजवा पाय हा आपला असून डावा पाय हा श्री गुरु स्वामी समर्थ महाराजांचा होय असे ते म्हणत असत. एकूण हा प्रकार तर फारच आश्चर्यकारक वाटतो. महाराज जेव्हा जेव्हा कोठे बसत तिथे नेहमी त्यांचा उजवा पाय पुढे असायचा तर डावा पाय मागे असायचा. ही त्यांची सहज बैठक घडून गेली होती. एक प्रकारे श्री गुरुचरणाचा स्पर्श शिष्याला नित्य प्राप्त व्हावा याकरिता ही योजना असावी. हा शिष्य अलौकिकच खऱ्या अर्थाने दोनोद्धारकच असे. हे कैलास राणा श्री शंकर महाराज अत्यंत कपाळू, मायाळू, कणवाळू. सोलापूरच्या शुभराय मठाचे पुरुषोत्तम बुवा सांगत असत, महाराज मठात आले की माझे कपडे वापरत. मजवर त्यांचे अपार प्रेम होते. महाराजांचे प्रेम सर्वांवरच होते. महाराजांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने आनंदाचे कल्लोळ उठत असत. महाराज मारुतीसमोर बसत असत. मीच मारुती आहे असे म्हणत. समाधीच्या वेळेस यांची सर्वांना प्रचितीही आली. महाराजांचे एकनिष्ठ भक्त गोविंद जानू गिरमे हे आपल्या स्वभावावरून सर्वांस सांगत की महाराज हे प्रत्यक्ष अग्नी आहेत. मराठा समाजाचे त्या काळातले विख्यात पुढारी राव बहादूर नवले यांचा कोल्हापूर येथे भव्य सत्कार झाला. त्या सोहळ्यावेळी त्यांनी उघड केली की आज जे काही माझे कार्य लोकांसमोर दिसत आहे ते सर्व परिवर्तन केवळ श्री शंकर महाराजांमुळेच झाले. मला त्यांनीच घडवले आहे. महाराजाच्या पुण्यतिथीला जी समाराधना होत असे त्यामध्ये भक्तांचे राहिलेले सेव्य ते मोठ्या भक्तीने ग्रहण करत असत. तात्या सहस्त्रबुद्धेवरील श्री शंकर कृपा. तात्या सहस्त्रबुद्धे आणि गणेशन हे दोघे व्यावसायिक भागीदार होते. त्यापैकी गणेशन यांना दृष्टांत झाला की अक्कलकोट स्वामीचा अवतार सध्या मुंबईत असून त्या मनोहर रूपाचे दर्शनही त्यांनी स्वप्नात घेतले. हा दृष्टांत त्यांनी तात्यांना सांगितला आणि तसेच तात्यासमवेत मुंबईस निघाले. स्वप्नात दिसलेले
स्थान म्हणजे एखादा मठच असेल असे गृहीत धरून मुंबईतील स्वामीच्या सर्व मठामध्ये ते गेले. गिरगावच्या कांदेवाडी येथील मठात एक चित्रकार शंकर महाराजांचे चित्र रंगवीत बसला होता. ते पाहताच गणेश म्हणाले, आपल्याला दृष्टांतात दिसलेले श्री स्वामी महाराजांचा तो हाच अवतार होय. अशा विचारात दोघेही आनंदात उभे आहेत. आता त्यांचे प्रत्यक्ष दर्शन केव्हा होईल असा विचार त्यांनी मनामध्ये आणला. तेवढ्यात एक गाडीतून महाराज आले. मठात चटकन येऊन आपले चित्र घेऊन निघाले. तात्या आणि गणेशन त्यांचा पाठलाग करू लागले. एके ठिकाणी पोहोचताच तिथल्या माडीवरच्या आपल्या खोलीत जाऊन महाराजांनी आतून दरवाजा बंद केला. बऱ्याच हाका मारूनही त्यांनी खोली उघडली नाही. तेव्हा आपल्याला एवढेच दर्शन व्हायचे होते अशी त्यांच्या मनाची समजूत घालून गणेशन हे निघून गेले. पण तात्या मात्र दरवाजातच ताटकळत उभे राहिले. त्यानंतर थोड्याच वेळात महाराजांनी दरवाजा उघडून म्हटले, अरे तात्या, आत ये, तुझीच मी वाट पाहत होतो. तात्यांचे अहोभाग्य म्हणजे त्या दिवशी त्यांना पार्थिव पूजेचा लाभ होता. तात्यावर महाराजांनी अपार कृपा केली आणि त्यांना आपल्यासारखे बनविले. जणू आपले सर्वस्व त्यांना दिले. तात्या सहस्त्रबुद्धे हे तर नंतर हुबेहूब महाराजासारखे दिसत. पुढे पुढे तर दोघे एकमेकांची कामे करीत असत. तात्याच्या नोकरीवर महाराज जायचे आणि महाराजांची कामे तात्या करायचे. असे बरेच दिवस चालले होते, पण कोणाला काही कळले नाही. एकदा तात्यांची बायको खवळली तेव्हा महाराज तात्याला म्हणाले, आता तुझे काम तू कर, माझे काम मी करतो. महिषासुरमर्दिनी. सोलापूरच्या शुभराई मठामध्ये देवीच्या नवरात्रात अष्टमीला महाराजांनी सर्व देवी भक्तास अद्भुत दर्शन घडविले. भरजरीचे पातळ, नानाविध अलंकार आणि कुंकवाचा मळवट भरलेला असे देदीप्यमान शक्तीचे विराट रूप धारण करून मधुबुवांना जमिनीवर पालथे निजवून त्यांच्या पाठीवर उभे राहिले आणि तो महिषासुरमर्दिनीचा विलक्षण नृत्याविष्कार सुरू झाला. दशावतारी संगीत नृत्य महाराज करीत होते. सततच्या वाद्यवादनाने वादकही थकून गेले होते. मधुबुवा मात्र भावावस्थेत होते. ते नृत्य इतके रंगत गेले की वादकांची बोटेही रक्ताळून गेली. ते एक अपूर्व भयानक नृत्य होते. त्या नृत्यांचे फोटो अथवा फिल्म घेता आली असती तर तो एक अनोखा दर्शनाचा अनुपमेय सोहळाच ठरला असता. महाराज हे अनेक सुवासिनीची कुमारिकांची यथायोग्य पूजा करीत असत. इतर भक्तांनाही ते त्यावेळी सांगत की अशी पूजा करावी. बेहरे ज्योतिषांचे अनुभव. पुण्यातील बेहरे नावाचे एक ज्योतिषी समाधी मठावरून चालले असता नेमकी मोटार बंद पडली, म्हणून ते मठात समाधी दर्शनासाठी गेले. तेव्हा मठात कुणीही नव्हते, पण सर्वत्र सिगारेटीचा भपका उघडाला होता. आश्चर्य वाटले. बेहरे समाधीसमोर महाराजांच्या पुतळ्यानजीक गेले. तेवढ्यात एक भक्त सिगारेट घेऊन आला. त्याने ती महाराजांच्या मुखाला लावली. तो पुतळा असूनही महाराजांच्या मुखातून सिगारेट उडत असल्याचा आविर्भाव दिसून आला. सिगारेट पेटल्यासारखी दिसून नंतर धूरही पसरला. बेहरे टकामका बघत होते. आश्चर्यचकित होऊन ते घरी गेले. पण महाराजांची ती चमत्कारिक मूर्ती नजरेसमोर सतत खेळत होती. एवढ्यात महाराजांनी घरामध्ये प्रत्यक्ष दर्शन दिले. चिमाबाई व शुभराय मठ. रामजोश्याच्या तमाशामध्ये चिमाबाई नामक एक नृत्यांगना काम करीत असत. महाराज सोलापुरात असले म्हणजे त्या महाराजांच्या दर्शनात नित्यशा असत. त्या प्रत्येक वेळी त्यांची लाडकी कुत्री गुलबी ही देखील बाईसोबत असायची. महाराज म्हणत असत, ही गुलबी एक फार महान व्यक्ती आहे. चिमाबाईला ते पटत नसे. तेव्हा प्रत्यक्ष पडताळा दाखवण्यासाठी महाराज म्हणाले, आता पाहाच. महाराजांनी तिला जवळ बोलविले. मोठ्या आज्ञाधारक व्यक्तीप्रमाणे ती कुत्री पुढे आली. तिने महाराजांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि महाराजांच्या चरणी मस्तक ठेवीत प्राण सोडला. विस्मयचकित झालेल्या चिमाबाई महाराजांना म्हणाल्या, तुम्ही गुलबीचा उद्धार केला महाराज, माझाही उद्धार करा. त्यावेळी महाराजांनी चिमाबाईंना अनुग्रह दिला. महाराज तिला म्हणाले, शुभराय मठ मारुती मंदिरामागे एक तट बांधून द्यावा. चिमाबाईंनी हे मान्य केले आणि तट बांधण्यासाठी खोदकामही सुरू केले. त्यावेळी नागनाथ, नरसिंह व हनुमंत या 3 मूर्ती भूमीमध्ये सापडल्या. या 3 मूर्तीची स्थापना महाराजांनी हनुमान जयंतीस केली. यातील मारुती हाच तटाचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. या मूर्तीचे दर्शन शुभराय मठात होते. महाराज प्याले. नागेश डुल्ला.
एकदा महाराज दारू पीत बसले होते. रामचंद्र धनेश्वरांना त्यांचे हे दारू पिणे अजिबात आवडत नसे. त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी समोर धनेश्वरांचे चिरंजीव नागेश हे देखील बसले होते. थोड्याच वेळात असे लक्षात आले की नागेश धनेश्वर यांना दारूची नशा चढली आहे आणि महाराज सामान्य स्थितीतच होते. नागेशला इतकी दारू चढली की ते नंतर भडाभडा ओकला. रामचंद्र अस्वस्थ झाले होते. महाराज त्यांना म्हणाले, काय रे, तुझ्या मुलाने मद्य प्यायले आणि मला काय दोष देतोस? एवढे बोलून त्यांनी त्या ओकारीस काडी लावली तेव्हा ती सर्व ओकारी जळून गेली. ही अघटित करणी पाहून धनेश्वर पितापुत्र स्तंभित झाले होते. तसे रामचंद्र हे पेशाने वकील तर त्यांचे चिरंजीव डॉक्टर होते. त्यामुळे चिकित्सक वृत्तीही त्यांच्या अंगी असणे स्वाभाविकच होते. पण आता मात्र महाराजांचे हे अद्भुत लीलावैभव नाकारता येणारे नव्हते. डॉक्टर धनेश्वर हे महाराजांना अत्यंत प्रिय होते. महाराजांनी त्यांना एकदा काय हवे असे विचारले. यावर डॉक्टर काही बोलले नाही. तरी महाराजांनी त्यांना अष्टमहासिद्धी दिल्या, पण डॉक्टरांनी त्यांचा वैयक्तिक उपयोग केला नाही. डॉक्टरांची 11 मुले मरणार आहेत हे जाणूनच श्री शंकर महाराजांनी या सिद्धी दिल्या होत्या. पण त्यासाठी सिद्धीचा उपयोग न करण्या एवढी डॉक्टरांची आध्यात्मिक तयारी झाली होती, हे विशेष. महाराजांनी त्यांना एकदा विचारले, तुझी इच्छा काय आहे? तेव्हा डॉक्टर म्हणाले, महाराज, इथे आपण समाधीस्थ व्हाल तिथेच माझा अंत व्हावा. जे कृष्णमूर्ती. महाराजांच्या एकनिष्ठ भक्तामध्ये धनेश्वराचे स्थान वरिष्ठ होते. त्यांची अंतिम इच्छाही महाराजांनी पुरवली. त्यांच्या संदर्भातील आणखी एक प्रसंग. एकदा महाराज त्यांच्या समवेत एक छान हार घेऊन पुणे रेल्वे स्टेशनवर जाऊन निवांत बसले. तेवढ्यात एक गाडी आली. त्यावेळी स्टेशनवर बरेच लोक उभे होते. त्या सर्वांच्या हातात हार होते. रेल्वेच्या डब्यात बसलेल्या त्या एका व्यक्तीस सर्वजण हार घालू लागले. महाराजांनी धनेश्वरांनाही त्या व्यक्तीस हार घालण्यास सांगितले. ते प्रसिद्ध तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती होते. धनेश्वरांनी त्यांच्या गळ्यात हार घालतात जे कृष्णमूर्ती विचारले की कोणाचा आहे हार? त्यावेळी धनेश्वरांनी महाराजाकडे निर्देश केले. कृष्णमूर्तींनी महाराजास पाहताच ते स्वतः उठून महाराजाकडे गेले व महाराजांना हार घातला. परत येऊन डब्यात बसले. त्या क्षणी गाडी हलली, निघून गेली. तेव्हा महाराज म्हणाले, जे कृष्णमूर्ती निर्गुण संप्रदायी आहेत त्यांनी माझा हार स्वीकारला, मलाही घातला. या वाक्यासरशी धनेश्वर विचारात पडले. जे कृष्णमूर्ती हे कुठल्याही संप्रदायाचे नव्हते किंवा संप्रदाय मानतही नसावे, पण कधी भेटल्यास त्यांना ते विचारू असे धनेश्वरांनी ठरवले आणि लवकरच त्या दोघांची गाठ पडली. त्यावेळी जे कृष्णमूर्ती धनेश्वरांना म्हणाले, आमचा निर्गुण संप्रदाय होय आणि श्री शंकर महाराज हेच आमच्या संप्रदायाचे साक्षात गुरु आहेत. समाधीवरील सर्पराज. एके रात्री समाधी मठामध्ये एक सर्पराज निर्वेद संचार करीत असताना दिसले. त्या सर्पराजाच्या मुखामध्ये एक लाल रत्न होते. त्याचा सर्वत्र प्रकाश पडला होता. त्या उजेडात तो फिरत असे हे अनेकांनी पाहिले. शिपाई देखील पाळत ठेवीत असत. एकदा मध्यरात्री समाधीजवळ सर्पराज हिंडत असल्याचे बंदूकधारी शिपायांना दिसले. ते त्या लाल प्रकाशाच्या मागे धावले. शिपायांची चाहूल लागता सर्पराज समाधीवर चढले आणि तिथेच अंतर्धान पावले. शिपाई मठामध्ये इतर जणांना विचारू लागले की येथे एक नाग आला होता का, पण कोणास काही ठाऊक नव्हते. शेवटी कंटाळून शिपाई निघून गेले. ज्याच्या डोक्यावर पृथ्वीचा भार ते कोणाला सापडणार आणि त्यांना मारणार तरी कोण? एकदा मध्यरात्री नागराज अचानक समाधीवर प्रकट झाल्याचे भक्त बाबूराव रुद्र यांनी पाहिले. ते विस्मयचकित होऊन पाहत राहिले असता नागराजाच्या जागी प्रत्यक्ष शंकर महाराजच दिसू लागले. त्यावेळी तो मठात रात्री फिरणारा नागराज कोण याचा सर्वांना उलगडा झाला. श्री स्वामी समर्थ. शंकर महाराजाची करणी किती अद्भुत आहे पहा. भाऊसाहेब राऊत नामक एक भक्तांना समाधीनंतर 2 वर्षांनी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपण्यास सांगितले. पूर्वी जक्कलच्या मळ्यामध्ये लहान मंडप होता व तो नीट बांधलेला पण नव्हता. सभोवती उघडे रान होते. सभोवताली कोणतेही संरक्षण नव्हते. तेव्हा महाराज मारुतीच्या रूपात संरक्षण करीत असत. ते क्षणात क्षणात पुन्हा आपल्या मूळ देहरूपाने प्रकटल्याचे भक्त राम कोराड यांनी पाहिले होते. मैं कैलास का रहने वाला. सन 1949 साली म्हणजे समाधीनंतर महाराज बाबूराव रुद्र यांना भेटले.
तेव्हा ते रुद्र यांच्याशी हिंदीमध्ये बोलले. 20 चरणी हिंदी दोह्याच्या काही काव्यपंक्ती त्यांनी अगदी खणखणीत आवाजात सांगितल्या. मैं कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर. यह दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है, पाया ना भेद किसी ने, यह गहरा ही गहरा है. मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है, कुर्बानी करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है. समझे तो समझ ले, बाद में पछतावा है, हमरा क्या बिगड़ता है, तेरा ही नुकसान है. लिखी पत्थर की दीवारें पर सुन्ना की लकीरें, वक्त आने पर याद होंगे हमारे ही फवारे. महाराज चरणी शिर टेकून त्यांना साष्टांग नमस्कार घालतो. हा पावन असा 16वा अध्याय इथे पूर्ण झाला आहे.